सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावी @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही गिजवणे तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील श्री क्षेत्र केदारलिंग मंदिर, हिरण्यकेशी नदीघाट त्याचबरोबर जैन मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। हा जो रस्ता आहे तो हैदराबाद बांदा असा हा रस्ता आहे। हा नॅशनल हायवे आहे आणि या नॅशनल हायवेवरच हे गिजवणं गाव वसलेलं आहे आणि या ठिकाणी या बाजूहून केदारलिंग मंदिराकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे। तर या ठिकाणी हा फलक लावलेला आपल्याला दिसतो। तर हे गिजवणे गाव आहे, पुढे 2 किलोमीटरवर गडिंग्लज आहे आणि त्याचबरोबर 20 किलोमीटरवर आजरा असं हे फलक या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। हा जो रस्ता आहे हा केदारलिंग मंदिराकडे व नदी घाटाकडे जातो। आता आम्ही केदारलिंग मंदिर व नदी घाटाकडे निघालेलो आहोत। अतिशय चांगला असा डांबरीकरणाचा रस्ता आपल्याला दिसून येतो। हा रस्ता थेट केदारलिंग देऊळ आणि नदी घाटाकडे जातो। आजूबाजूला हिरवीगार शेती आपल्याला दिसून येते। चित्री पाण्याचं स्तोत्र आणि चित्रीचं पाणी या गडिंग्लज परिसराला लाभल्यामुळं आपल्याला सर्व ठिकाणी हिरवीगार शेती दूरवरपर्यंत दिसून येते। आता आम्ही केदारलिंग मंदिर या परिसराजवळ आलेलो आहोत। सप्रेम नमस्कार मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही हिरण्यकेशी नदीघाट गिजवणे या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ही नदी जी आहे ही नदी आंबोलीहून उगम पावते आणि ही नदी पुन्हा गडिंग्लजकडून पूर्व दिशेला जाते आणि या नदीमध्ये या ठिकाणी आता आंबेओळचं पाणी आणि चित्री या धरणाचं पाणी यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आजही या ठिकाणी अशा पाण्याचं वाहतं स्तोत्र आपल्याला दिसून येतं आणि या ठिकाणी आंघोळीची मजा घेणारी ही मुलं आणि इथल्या आजूबाजू परिसरातील लोक हे आपल्याला दिसत आहेत। ह्या हिरण्यकेशी नदीचं पात्र आपण पाहत आहात आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा बंधारा बांधण्यात आलेला आहे। या नदीघाटावर अशा पद्धतीचा हा कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा आहे आणि या बाजूला ही नदी पूर्वेकडे म्हणजे गडिंग्लज घाटाकडे जाते आणि हा नदीचा परिसर आपण या ठिकाणी पाहत आहात। शासनाच्या विविध माध्यमातून जी कामं या ठिकाणी झालेली आहेत त्याचा बोर्ड फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पाण्याच्या स्तोत्राने दूरवर पसरलेली ही हिरवीगार शेती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आता आम्ही केदारलिंग मंदिराकडे निघत आहोत। मित्रांनो, आता आम्ही केदारलिंग मंदिर परिसरात आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी पाहतात हे केदारलिंगचं गिजवणे येथील केदारलिंगचं हे मंदिर आहे
मंदिरासमोर ही एक सुंदर अशी एक दीपमाळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मंदिरासमोर आपल्याला एक चौतारा दिसतो आणि या चौताऱ्यावरच पालखी ठेवण्यात येते। यात्रा उत्सवाच्या वेळी या ठिकाणी ही पालखी ठेवली जाते। मंदिराची ही समोरची बाजू आहे हे आपल्याला दिसून येत आहे। या समोरच्या बाजूला वरच्या बाजूला आपल्याला भगवान शंकराचं ध्यान स्थितीत असलेली मूर्ती आपल्याला वरच्या बाजूला दिसून येते। ठिकाणी आपल्याला एक देवकोष्टक दिसत आहे आणि या देवकोष्टकामध्ये आपल्याला भावेश्वरीची मूर्ती आणि नागोबाची मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि खालच्या बाजूला शिवलिंग आपल्याला दिसत आहे। आपल्याला एक देवकोष्टक दिसून येतं, यामध्ये गणपती आणि हनुमंताची प्रतिमा या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे। हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे। मंदिर प्रवेशाच्या ज्या पायऱ्या आहेत आणि मंदिराची जी मुख्य चौकट आहे त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक आढळून येतं। त्याचबरोबर कासव देखील आहे। त्याचबरोबर एका बाजूला जय आणि विजय हे द्वारपालक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि याचबरोबर पक्ष्यांचं नक्षीकाम या मंदिराच्या द्वारशाखेवर आपल्याला दिसून येतं। या भव्य प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला गणपतीचं प्रतिमा या ठिकाणी कोरण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आणि या चौकटीला सुंदर असं नक्षीकाम केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर सुंदर अशी ही बाहेरच्या बाजूची ही कमान आहे आणि वरच्या बाजूला कीर्तिमुख आणि एका बाजूला हनुमंताचं आणि गरुडाचं हे चित्र कोरण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सुंदर आणि नक्षीदार हे खांब आणि हे प्रवेश या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। खालच्या बाजूला आपल्याला पाकळ्या कोरण्यात आलेल्या दिसून, या बाजूला देखील अशाच पद्धतीनं पाकळ्या कोरलेल्या आपल्याला दिसून येतात। मंदिराच्या या समोरच्या बाजूला आपल्याला नक्षीदार काम आपल्याला आढळून येतं आणि संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडात कोरण्यात आलेलं आहे आणि वरती जे देवकोष्टक आहे त्या देवकोष्टकामध्ये भगवान शंकराची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि या ठिकाणी देखील एक कमान नक्षीदार कमान या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे आणि वरच्या बाजूला झालर दगडी झालर आपल्याला दिसून येतात। मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे दर्शनी भागाला विविध नमुन्याचं नक्षीकाम वरच्या बाजूला करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आणि संपूर्ण दगडी बांधकाम आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी मंदिरात प्रवेश करत आहोत आणि प्रवेश केल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला कासव दिसून येतं आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला मोठमोठ्या घंट्या लावण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि हा मंदिराचा सभागृह आहे। तर सुंदर असे लाकडी दरवाजे या मंदिराला लावण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर नक्षीकाम या दरवाजावर केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। समोरच्या बाजूला गर्भगृह आहे। या ठिकाणी त्रिशूल भस्म वगैरे ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं। वरच्या बाजूला नक्षीदार पाकळ्या वगैरे कोरण्यात आलेल्या आहेत। अतिशय सुंदर असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। मंदिराच्या वरच्या छताला अशा पद्धतीनं नक्षीदार मोर
आणि विविध फुलांचे चित्र आणि पारिसुरिक नक्षीकाम करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्याचबरोबर या ठिकाणी आतल्या बाजूला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या भरपूर प्रमाणात ठेवण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात। आता या ठिकाणी केदारलिंग देवाची आरती सुरू झालेली आहे। श्री केदारलिंगाचं सुंदर असं दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी होत आहे। केदारलिंग मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशावरच ही सुंदर अशी एक कमान आहे आणि या ठिकाणी हे जे काम आहेत त्यावर देखील नक्षीकाम अतिशय सुंदररित्या करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। ही मुख्य चौकट आहे आणि या मुख्य चौकटीवर नक्षीकाम बारीसुरीक नक्षीकाम आपल्याला दिसून येतं आणि या मुख्य चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीचं चित्र कोरण्यात आलेलं आहे आणि बाजूला आपल्याला विविध नमुन्याचं नक्षीकाम आपल्याला दिसून येतं आणि हे केदारलिंगाचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होत आहे। केदारलिंग म्हणजेच भगवान शिवाचं अवतार आणि हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। या ठिकाणी मला सागर मगदूम सर भेटले आणि त्यांनी या मंदिराविषयी पूर्ण माहिती दिली। नमस्कार। श्री केदारलिंग महाराज की जय। श्री केदारलिंग प्रसन्न। मूळतः ऐतिहासिक महत्त्व असलेलं गिजोनी गाव पूर्वापार काळापासून केदारलिंग मंदिराच्या भक्तिरसामध्ये नाहून निघालेले गिजोनी गाव। गिजोनी गावाची वैशिष्ट्यपूर्ण असे केदारनाथ मंदिर, ज्याला कोल्हापूर जवळचा वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा, सौदागर, ज्योतिबा, केदारनाथ या स्वरूपामध्ये आहे। त्याचंच प्रतिरूप म्हणजे केदारलिंग महाराज गिजोनी गावामध्ये आले। ते 17व्या शतकामध्ये महाराणी ताराणींच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना झाली, तत्कालीन गाव कामगार पाटलांच्या। महाराणी ताराणींनी केदारलिंग मंदिरासाठी पूजा अर्चा त्याचबरोबर विविध प्रयोजनासाठी जमिनी वतन दाखल दिलेले आहे। असं वैशिष्ट्यपूर्ण हे गिजोनी गाव आणि गिजोनी गावातलं केदारलिंग। आता गिजवणे हे नाव कसे पडले? त्या काळामध्ये इंचना ऐकिवातली माहिती पूर्वजांच्याकडून आम्हाला मिळालेली माहिती अशी की इंचनाळला गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिराच्या जवळ हत्ती असायची गणपती मंदिराची आणि त्या हत्तींच्या चाऱ्याची सोय या हिरण्यकेशीच्या दोन्ही बाजूला, शक्यतो उत्तरेकडच्या बाजूला म्हणजे जिथं गिजवणे गाव आहे तिथं हत्तीसाठी चाऱ्याची प्रचंड अशी सोय। त्यामुळं त्या हत्तींच्यासाठी राखीव असलेलं जंगल किंवा गज म्हणजे हत्ती आणि वन म्हणजे हत्तींच्यासाठी गजवन या शब्दाचा अपभ्रंश होत गिजवणे हे नाव पडलं असं आम्हाला पूर्वापार काळापासून माहिती मिळतं। केदारलिंग मंदिर 17व्या शतकापासून गिजोनी गावामध्ये आहे। पूर्वापार काळापासून मगदूम घराण्यामार्फत या मंदिराची सेवा केली जात आहे। पूजा अर्चा रोज सकाळी 6 वाजता सुरू होते, 6 ते 8, 9। त्याचबरोबर पूजा अर्चा केली जाते
पूजा अर्चा ही षोडशोपचार पद्धतीने केली जाते। या केदारलिंग मंदिराचं बांधकाम पूर्वी कौलारू मंदिर, दगडी भिंती कौलारू मंदिर होतं। त्याचं स्वरूप 1999 साली गिजोनी गावाने निर्णय घेतला आणि जीर्णोद्धार करायचं ठरवलं। 1999 साली सुरू झालेला जीर्णोद्धार 2009 सालापर्यंत 10 वर्ष लागली मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी। मंदिरासाठी जे दगड वापरलेले आहेत हे कर्नाटकातील गोकाक भागातील आरभावी दगड म्हणून हे ओळखले जातात। यासाठी त्या भागातीलच विशिष्ट असे कारागीर या ठिकाणी सलग 10 ते 12 वर्ष काम करत होते। समोर जो आपण दीपस्तंभ बघतोय तो सुद्धा आरभावी दगडामध्ये बांधलेला आहे। संपूर्ण बांधकाम हे करत असताना गावकरी आणि गावकऱ्यांशी संबंधित असणारे दानशूर व्यक्तींनी मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हस्तानं देणग्या दिल्या आणि गावकऱ्यांच्या आणि सद्भक्तांच्या सर्वांच्या सहकार्यातून जीर्णोद्धार पार पडला। इथे एक थांब। गुढीपाडव्यानंतर 15 दिवसानंतर चैत्र पौर्णिमा येते आणि चैत्र पौर्णिमेला केदारलिंग महाराजांची भर यात्रा असते। गिजोनी गावातील ग्रामपंचायतीचं हे कार्यालय आहे। बाजूला या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकान कार्यालय या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अशा पद्धतीनं झाडी लावण्यात आलेली आहे। सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे आणि हा समोर विस्तीर्ण असा परिसर आपल्याला दिसून येतो। तर आपल्याला जुनं वटवृक्ष दिसून येतं आणि अतिशय सुंदर असा पार्क या ठिकाणी बसण्यासाठी बांधण्यात आलेला आहे। आवाराच्या परिसरात आपल्याला या ठिकाणी मारुतीचं मंदिर आढळून येतं। मंदिराच्या आतल्या बाजूला असलेलं हे मारुतीच्या मूर्तीचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होत आहे। या मारुती मंदिराच्या परिसरात हे पाण्याचं तळं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। गिजोना ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी शुद्ध पेयजलाचं प्रोजेक्ट या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। याद्वारे लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्याचं साधन त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। येथील हे नारायण कुंभार यांचं हॉटेल महालक्ष्मी आहे। गेली 40 वर्षे हे हॉटेल व्यवसाय या ठिकाणी ते चालवत आहे। हॉटेल 40 वर्ष झालं चालू आहे। गिजोनीतील पत्की यांच्या हॉटेलमध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी हॉटेलचे मालक आपल्यासोबत आता बोलत आहेत। 1986 पासून आपली शाखा वडोलो पद्धतीत चालू आहे। आमच्याकडे वडा सांबार, मिसळ, मैसूर भजी, पोहे, वडापाव मिळतो। आणि त्याचबरोबर तुमचं हॉटेलचं टायमिंग काय काय आहे? सकाळी 6ला चालू होत आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो। मित्रांनो, आता मी गिजोनी येथील चंद्रप्रभू जैन मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। सप्रेम नमस्कार मित्रांनो, @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही आता श्री चंद्रप्रभू जैन मंदिर गिजोनी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मंदिराविषयी माहिती आम्ही या ठिकाणी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या जैन मंदिराचे पुजारी वीर कुमार चंद्रनाथ पंडित या ठिकाणी मला भेटलेले आहेत आणि त्यांनी या मंदिराविषयी मला माहिती दिली। जय जिनेंद्र। चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर गिजवणे यांची स्थापना 1944 साली झालेली आहे। या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक क्रिया चालू असतात। आर्ष परंपरेप्रमाणे पूजा होत असतात। दीपावली, दसरा, पाडवा, महावीर जयंती, अक्षय तृतीया या प्रकारचे मोठमोठे असे भव्य पूजा होत असतात। त्यामुळे आपल्या धर्माचा उद्धार होऊ शकतो। आत्मकल्याण करून घेण्यासाठी हा एक मार्ग उत्तम आहे। हा उत्तम अतिशय जैन मंदिराचा अतिशय आहे। जय जिनेंद्र। या ठिकाणी हा मंदिराचा कळस आपण पाहत आहात आणि त्याचबरोबर हे मंदिर आपल्याला संपूर्ण दगडी बांधकाम आपल्याला दिसत आहे
आणि बाजूला वरच्या बाजूला या मंदिराला वरच्या बाजूला पाकळ्या दिसत आहेत आणि त्याचबरोबर दगडी झालर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि हा बाजूचा मंदिराचा परिसर या जैन मंदिरासमोर हा एक मानस्तंभ आहे आणि या मानस्तंभाविषयीची माहिती आम्हाला या ठिकाणी पंडित सांगत आहेत. जय जिनेंद्र. मानस्तंभ, भगवंतांच्या मंदिरासमोर जे मानस्तंभ असतं त्याला आपले सर्व मान कषाय दूर करण्यासाठी हा मानस्तंभ तयार केलेला असतो. त्याचप्रकारे ह्याच्यावर 16 प्रकारचे स्वप्नांचे म्हणजे तीर्थंकर मातेचे स्वप्न लिहिलेले आहेत. त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की भगवान ज्या वेळेला जन्म घेत असतात त्यावेळेला त्यांच्या पित्याने काय सांगितलेलं असतात की हे 16 स्वप्न म्हणजे अनेक प्रकारच्या उत्तम कलेने युक्त ज्ञानी त्रिलोकाचे अधिपती असे सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अशा या 16 स्वप्नांचं वर्णन आहे. जय जिनेंद्र. या मानस्तंभावर 3 चौथरे आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर नक्षीकाम आणि स्वस्तिक, ओम आणि जैन धर्माचं जे बोधचिन्ह आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या मानस्तंभाचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिरात प्रवेश करत आहोत. तर हे मंदिर समोरच्या बाजूचा दर्शनी भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि याच बाजूला श्रीचंद्र प्रभू जैन मंदिर या ठिकाणी आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला स्वस्तिक या ठिकाणी दिसत आहे आणि आतला हा प्रवेश आहे. हे समोरची बाजू आहे, मंदिराच्या समोरची बाजू. समोरच्या बाजूला घंटा लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या मंदिराची मुख्य जी चौकट आहे ती चौकट अशा पद्धतीची आहे आणि या मंदिराला अशा पद्धतीच्या द्वार शाखा आहेत आणि ललाट बिंबावर आपल्याला एक पाकळी दिसते. आणि आता मंदिराच्या मुख्य गर्भगृहाजवळ मी आलेलो आहे. तर या ठिकाणी एक घंटा आहे आणि आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे दगडी खांब, नक्षीदार खांब आणि वरच्या बाजूला देखील संपूर्ण दगडी बांधकाम, जुनं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. डाव्या बाजूला आपल्याला क्षेत्रपा ब्रह्मदेवाची मूर्ती या ठिकाणी दिसून येते. एक चौतारा आहे, चौताऱ्यावर नक्षी पाकळी करण्यात आली आहे, फुलाची पाकळी आहे. त्याचबरोबर पार्श्वात भगवानांची या ठिकाणी आपल्याला मूर्ती दिसून येते. या ठिकाणी बाहुबली भगवान वगैरेंच्या मूर्त्या, छोट्या छोट्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मंदिराच्या गर्भगृहाची ही मुख्य चौकट आहे आणि मंदिराच्या ह्या दोन्ही बाजूला आपल्याला ह्या 2 दीपमाळा दिसतात आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला चंद्रप्रभू भगवान यांची ही मूर्ती आहे. हा एक चौतारा दिसत आहे, त्याला पायऱ्या आहेत. त्याचबरोबर अनेक मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि चंद्रप्रभू भगवानांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. आणि भगवान महावीरांची प्रतिमा आपल्याला दिसून येते आणि विविध मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्या बाजूला हा एक चौतारा आहे आणि या चौताऱ्यावर पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आपल्याला दिसून येत आहे आणि पार्श्वनाथ भगवानांचं हे आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. या ठिकाणी आपल्याला पद्मावती माता आणि ज्वालामालिनी यांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असं या मंदिराचं बांधकाम, दगडी बांधकाम झालेलं आहे आणि त्याचबरोबर नक्षीदार खांब आणि रंगरंगोटी अतिशय सुंदरपणे करण्यात आलेलं आहे आणि मंदिरात चांगल्या पद्धतीनं स्वच्छता वगैरे ठेवण्यात आलेलं आहे.
हे अशा पद्धतीचं गिजवणे तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील हे जैन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बाहुबली आणि शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमा बसवण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला अपराजित महामंत्र श्री जैन जिनेंद्र दर्शनपाठ आणि त्याचबरोबर 24 तीर्थंकरांची नावं असलेला हा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला दिसून येतो. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अष्टचिन्नक पर्व मंत्र या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. मंदिराच्या बाहेरचा भाग हा अशा पद्धतीचा आहे. संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामात झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे मंदिर आपल्याला वरच्या बाजूला या ठिकाणी दगडी झालर या ठिकाणी दिसतात आणि त्याचबरोबर मंदिराचं जे शिखर आहे ते अशा पद्धतीचं आहे हे आपल्याला दिसून येतं बाजूला. आणि त्याचबरोबर दगडी सिंह कोरण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या मंदिराचा जो मागचा जो भाग आहे तो संपूर्ण दगडी आहे. वरच्या बाजूला शिखर आहे आणि दगडी झालर या ठिकाणी दिसून येतात. संपूर्ण मंदिर या दगडी बांधकामात आपल्याला दिसून येतं. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी सिंह कोरलेले आपल्याला दिसून येतात. हा मंदिराचा कळस आहे आणि अशा पद्धतीचं हे गिजोनी येथील जैन मंदिराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. गिजोनी येथील श्री चंद्रबाबू जैन मंदिर यांचंच इंद्रमाला सांस्कृतिक भवन या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या जैन समाजाच्या गिजोनी येथील जैन समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अधिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. विविध शहरातून गडिंग्लजकडे येणारं हे अंतर आहे. राहण्याची व्यवस्था आणि खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे गडिंग्लजमधल्या हॉटेल्समध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आपला आभार. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.